कदाचित त्या धास्तीने त्याने आत्महत्या पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली असं एक आहे. आणि तो एवढा मनमिळावून जिद्दी होता की पूर्ण आणि आमच्या परिसराला हळहळ व्यक्त केली पूर्ण लोकांनी. लग्नानंतर फक्त 6 वर्षांचा संसार केलेली आशा चतरकर हिचं विश्व फक्त घर आणि मुलं एवढंच होतं. आता 4 लाख रुपयांच्या कर्जाची फेड करायची कशी हा मोठा प्रश्न तिच्या कुटुंबापुढे आहे. कोवळ्या वयात पोरकी झालेली मुलं आणि तरुण विधवा हे विदर्भातल्या अनेक घराघरात दिसणारं भयान सामाजिक वास्तव बनलंय. की आपले बाबा देवाच्या घरी गेले आता तसं म्हण नाही. बस एवढंच. तो काय विचारायचा तुम्हाला यश? तेच फक्त एवढंच विचारायचं बाबा कुठं गेले. तर मग मला जेठाण्याने सांगितलं की बाबा देवाच्या घरी गेले. तसं बोल नाही आता ते नेहमी याद काढायचे. कीटकनाशक पिऊन किंवा गळ्याभोवती चरा टावळून शेतकरी आत्महत्या करतायत. पण त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावरचा कर्जाचा बोजा हटत नाहीये. उलट कारभारी गेल्यामुळे कास्तकऱ्यांची ही कुटुंबच हादरून गेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह अलका धुपकर, IVN लोकमत, कापशी तलाव, यवतमाळ. यवतमाळ मधल्या एका ताज्या आत्महत्येची ही गोष्ट आहे. पण अशा आत्महत्या गेल्या 3 वर्षात 1000हून अधिक झालेत. कुठे आहे सरकार? कुठे आहेत पंतप्रधान? का नाही ते पैसे पोचले या शेतकऱ्यांपर्यंत? ते पोचले असते तर कदाचित या हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या 2005 नंतर झालेल्या आहेत त्या थांबल्या असत्या. विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून तसंच आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जनावरांचं वाटप करण्यात आलं होतं. थाटामाटात राज्याच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटनही केलं होतं. पण या गायी म्हशी प्रत्यक्षात भाकड निघाल्या. जनावरं विकणाऱ्या कंत्राटदारांना बक्कळ पैसे मिळाले. पण पंतप्रधान पॅकेजच्या हेतूचाच बोजवारा उडाला. कसा ते बघा अलका धुपकरचा एक स्पेशल रिपोर्ट. दूध न खाता ढोराच्या लाता खावा लागल्या. अकोला जिल्ह्यातल्या कापशी रोड या गावात पंतप्रधान पॅकेज अंतर्गत 20 गायी देण्यात आल्या. पण यापैकी फक्त 2 गायी गावात जिवंत आहेत. पशुधन म्हणून देण्यात आलेल्या या गायी शेतकऱ्यांसाठी धन नव्हे तर बोजा ठरले आहेत. नगर जिल्ह्यातून ज्या गायी लोणीवरून आणल्या आम्ही त्या 2 महिन्यापेक्षा जास्त एकाही गायीने दूध दिलं नाही. त्याही नंतर आमच्या ज्या आम्हाला अडचणी आल्या कारण एकही गाय रेतन केल्यानंतर पुन्हा गाभण राहिलेली नाही आहे. अकोला पंचायत समितीचा कोणताही अधिकारी आमच्यापर्यंत आला नाही आणि आमच्या गुरांची अवस्था काय आमची अवस्था काय हे कोणीच आमच्याकडून जाणून घेतलेलं नाही. गाय नागपूरहून आणले आम्ही आणि नागपूरमध्ये गाय काय करत होती हे आम्हाला माहितच नाही. ते गाय का स्वच्छता अभियान मध्ये होती का काय होते तिच्या पोटामध्ये पन्न्या निघल्या आणि गावातही गाय सोडली की पन्न्याशिवाय दुसरं काहीच खायचं नाही त्या गाई. पन्न्या म्हणजे पन्न्या प्लास्टिकच्या जे प्लास्टिक पन्न्या डवणे जे टाकतात लोक कचरा गाडी तेच खायचं ते. 35,000ची गाय घ्यायची तिचं 3 लिटर निघणार 4 लिटर निघणार घरी नेऊन काय करायचं. तर ते म्हणलं की बुवा की दूध इथं भरपूर मिळणार 12 ते 15 लिटर दूध देणार आहे गाय. 12 ते 15 लिटर दूध दिल्यानंतर त्यांनी अशी माहिती दिली आम्हाला. आम्ही माहिती घेतल्यानंतर त्या गाई घरी आणल्या. घरी आणल्यानंतर त्या गाईचं दूध 1 ते 1.5 लिटर निघायचं. निघल्यानंतर काय तेवढ्या दुधामध्ये काही त्या गाईचा खर्च निघायचा नाही काही नाही. शेतकरी वारंवार सांगत होते की गायी स्थानिक बाजारपेठेतून घेऊया. पण मंत्रालयातल्या आदेशानुसार खरेदी झाली ती नगरच्या लोणीमधून आणि नागपूरच्या बाजारपेठेतून. नागपूरला ज्यावेळी तुम्ही गायी निवडायला गेल्यात किती वेळ दिला सरकारने गायी निवडायला? कशा पद्धतीने गायी निवडली? सकाळी 8 वाजता जा आणि 3 वाजता गाडीत बारान घराकडे चालले या. त्याच्यापेक्षा गावखुरी ज्या गायी भेटत होत्या आम्हाला त्या योग्य भेटत होत्या. आमच्या पैशाच्या हिशोबात भेटत होत्या आणि आमचं हवामान बी सूट झालं असतं. नागपूर आणि नगरमधून ट्रकने गायी अकोल्यात आणायचा खर्च, त्यांच्या रेतनासाठीचा वाया गेलेला खर्च आणि अनुदानाची उर्वरित रक्कम म्हणून शेतकऱ्यांनी भरलेले 4,000 रुपये या सगळ्याचा बोजा डोक्यावर घेऊन शेतकऱ्यांच्या गोठ्यातल्या पॅकेजच्या गायी काही महिन्यातच गेल्या. गायींच्या खरेदी व्यवहाराचं लोणी खाल्लं कोणी हे यातूनच कळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह अलका धुपकर, IBN लोकमत, अकोला. शेतकरी स्वतःला लटकवून घेत आहेत, परिस्थितीने गांजलेले आहेत. त्याची प्रत्येक पावलावर फसवणूक होते. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत वाटलेल्या जनावरांचा भाकडपणा कसा होता ते आपण या बातमीतून पाहिलं. पण याच PM पॅकेज मधून शेतीसाठीची अवजारं, इंजिनाचं वाटपही करण्यात आलं होतं. गांडूळ खतासाठीचं युनिटही देण्यात आलं होतं. पण ही अवजारं म्हणजे शेतकऱ्याची सर्वात मोठी फसवणूक होती. त्याच्या डोळ्यातली धुळफेक होती. कशी झाली ही धुळफेक बघूया
यवतमाळमधून अलका धुपकरचा एक खास रिपोर्ट. बैलगाडी न देता आम्हाला टोटल शेतकऱ्यांना त्यांनी पाईप वाटलेले आहेत. आज आम्ही या गावात 8 शेतकरी 8 जणांना यांनी पाईप दिले आणि एकाचे शेतात पाण्याची व्यवस्था नाही. पाण्याची व्यवस्था नसल्यावर त्या पाईपात आम्ही काय करावं आणि उद्या आमच्यावर आरोप करतात की तुम्ही मेहनत करत नाही. यवतमाळ जिल्ह्यातल्या जुनुनी गावामध्ये सतीश डहाके या तरुण शेतकऱ्याची पीएम पॅकेजसाठी निवड झाली, पण त्याला मिळालं ते बोगस इंजिन. त्या इंजिन दुरुस्तीसाठी त्यांनी 20,000पेक्षा जास्त पैसे खर्च केले, पण इंजिन काही चाललंच नाही. टोटल जेवढ्या घाटांची तालुक्यामध्ये जेवढे इंजिन आले तेवढे इंजिन पैकी एकही इंजिन चालणार असं मी सांगू शकतो. याच गावातल्या पांडुरंग कंठेश्वर यांना पीएम पॅकेज मधून मिळालेले हे नांगर, पाईप आणि इतर अवजारं भंगार बनून घराच्या मागे पडली आहेत. हे सगळं का ते वकर गिकर दिलं, हे आमची बैल ओढत नाही, खूप वजन आहे आणि हे आमच्या शेतीमध्ये काहीच उद्योग नाही कामाचे, काही उपयोग नाही बाबा, ठेवून दिले आहे तसेच. जुनुनी गावातल्या शेतकऱ्याला दिलेली ही ताडपत्री 4,000 रुपयाच्या ताडपत्रीचा 3 महिन्यात भुसा झालाय. पैसा दिला असं शेती लावला असता, ह्या जरा दिला बिनकाम. पीएम पॅकेज अंतर्गत दिलेली शेतीची ही अवजारं शेतकऱ्यांच्या शेतात नाही तर गोणीत बांधून घराच्या मागे ठेवली आहेत. पीएम पॅकेज अंतर्गतच शेतकऱ्याला गांडूळ खताचं युनिट दिलं जाणार होतं, पण तरुण उमद्या शेतकऱ्यांना खेटे मारून सुद्धा ही युनिट मिळाली नाहीयेत. गव्हर्नमेंटचीच मला मदत मिळाली नाही. त्याच्यानंतर मी म्हटलं की जाऊ दे बा, आता काय करण्यात फायदा. गव्हर्नमेंट सांगते की बा एवढं अनुदान देतो, करा, शेतकऱ्याचे हे पाहिजे ते पाहिजे. मी काही ते केलं नाही. आता म्हणजे जसं आहे तसं आहे समजा त्या औषध. पॅकेजची अंमलबजावणी केली म्हणून दावे ठोकणाऱ्या मंत्र्यांनी याचा दोष आता अधिकाऱ्यांवर दिलाय. दोषी कोण हे शोधण्याची स्पर्धाच आता सुरू झाली आहे, पण यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह अलका धुपकर, IBN लोकमत, यवतमाळ. संकटात सापडलेल्या माणसाला नागवणं म्हणजे पाप असतं असं म्हणतात. आपण बघतोय विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पाप पावलोपावली घडलेलं आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, मरतोय, त्याचं कुटुंब उघड्यावर पडतंय, तरी सुद्धा राजकारण्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना लाज वाटलेली नाही. या शेतकऱ्याच्या मदतीसाठी आलेला पैसा हडप करून ते हे सगळे उद्योग करतायत. पण नेमकी पंतप्रधानांनी पाठवलेली पॅकेजेस काय होती, सरकारने दिलेली पॅकेजेस काय होती, यावर नजर टाकूया. म्हणजे भ्रष्टाचाराचं अर्थकारण काय असतं ते समजायला मदत होईल. केंद्र आणि राज्य सरकारनं जाहीर केलेली पॅकेजेस म्हणजे कोट्यवधींचा मलिदा होता. सरकारी बाबू आणि राजकारण्यांनी मिळून त्यावर डल्ला मारला. 1,075 कोटी रुपयांचं मुख्यमंत्री पॅकेज 2005 साली जाहीर झालं होतं. पुढे ते वाढवून 1,495 कोटींचं झालं. त्यानंतर पंतप्रधान पॅकेज जाहीर झालं 2006 साली. पंतप्रधानांनी विदर्भ दौऱ्यात 3,750 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. यापैकी 1,400 कोटी रुपये हे व्याज माफी आणि शेतकऱ्यांना थेट मदतीसाठी होते. थकबाकी फेडण्यासाठी 380 कोटी, सिंचनासाठी सर्वाधिक 3,200 कोटी रुपयांची तरतूद होती. 2007 साली यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं. चौकशीसाठी डॉक्टर गोपाल रेड्डी समितीची नेमणूक झाली. 2008 साली रेड्डी समितीनं अहवाल सादर केला. मार्च 2011 मध्ये 405 अधिकारी दोषी असल्याची घोषणा सरकारनं केली. त्यापैकी 50 अधिकाऱ्यांना निलंबित करणार असंही जाहीर केलं. पण दोषी अधिकाऱ्यांची नावं अजूनही गुलदस्त्यातच आहेत. 2008 साली राज्य सरकारचं पॅकेज घोषित केलं. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 6,208 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर झालं. 2008 साली केंद्र सरकारनं देशभरातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 71,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. 2011 साली अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1,088 कोटी रुपयांचं नवं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं. यापैकी 600 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळालेले आहेत. पण कोट्यवधी रुपयांची ही पॅकेजेस ज्यांच्यासाठी जाहीर झालेली होती त्या पीडित शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचलीच नाहीत. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आणि विदर्भातली ही सगळी कहाणी जिने उघड्या डोळ्यांनी पाहिली
ती आमची रिपोर्टर अलका दुपकर आता माझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबत आहेत रविकांत तुपकर हे स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मी सुरुवातीला जाणार आहे अलकाकडे आणि नंतर रविकांत तुमच्याकडे येणार आहे. अलका, 8 दिवस तू विदर्भामध्ये होतीस, काय पाहिलंस? या बातम्या ऐकून आणि हा तपशील वाचून अंगावर शहारा उभा राहतोय, कारण ज्या शेतकऱ्यांनी परिस्थितीला कंटाळून